नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिनियर सिव्हिल इंजिनियर सचिन शहा. सचिनजी नमस्कार. आपलं स्वागत आहे या बिल्ट आयकॉन प्लॅटफॉर्मवर. जाणून घ्यायला आवडेल तुमची शाळा कोणती, तुमचं कॉलेज कोणतं आणि सिव्हिल क्षेत्रात यावं यासाठी तुमची प्रेरणा काय होती? वर्धमान शिक्षण संस्थेचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी मी आणि त्यानंतर परत ZPKV शाळेत आणि त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज राजाराम बापू पाटलांचं म्हणजे जयंत पाटलांचं कॉलेज, त्याच्या पण फर्स्ट बॅचचा विद्यार्थी मी. अशा पद्धतीने सिव्हिल इंजिनिअरिंग तिथनं करून आलो आणि त्या काळी तो सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रेंड होता. जसं आता IT चं युग आहे, त्यावेळेला पैसा जो होता तो फक्त सिव्हिल लाईनीत होता. त्यामुळे त्या क्षेत्रात पडण्याची इच्छा झाली. वा सर, म्हणजे खूप दांडगा अनुभव आहे तुमचा खरं तर. पण आता विचारायचं झालं तर सुरुवात कशी केली आणि म्हणजे सुरुवातीचा जो स्ट्रगल असतो प्रत्येक क्षेत्रामधला तो खूप आठवणीत राहतो आपल्या. तर पहिली इनिंग तुम्ही कशी स्टार्ट केली ते जरा सांगाल? पुण्यात प्रेमचंद रतनचंद बाफना कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये 300 रुपये महिन्याने नोकरी करत होतो आणि तरीसुद्धा भागत होतो, म्हणजे तिथे हॉस्टेलला राहून. कालांतराने फार चांगलं पिकअप पकडल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथेच राहा, आपण तुम्हाला आता वर्किंग पार्टनर करून घेतो. आमचं स्किल आणि हे बघून त्यांनी. पण एक मनाशी ध्यास होता की आपल्या स्वतःसाठी नाशिक पुणा कुठे शिफ्ट व्हायचं नाही, आपल्या गावाला पुणा करायचं, आपल्या गावाला नाशिक करू. वा. या एकमेव उद्देशाने मी मालेगावलाच स्थायिक झालो. आणि मग सुरुवातीला इथे पांजरापूर संस्थेचं एक मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवणार होतं. तर त्याचे ते चेअरमन होते, ते वडिलांचे मित्र होते. त्यांनी सांगितलं की आपला सचिन काय करतो आहे. वडील म्हणे की मला त्याला मालेगावलाच बोलवायचं आहे. आणि मग तिथे पांजरापूर शॉपिंग सेंटर जे होता त्याचा ॲज अ अपॉइंटेड इंजिनियर फ्रॉम पांजरापूर कामाला सुरुवात केली. ते करत असताना आजूबाजूचे जे काही दुकानदार होते त्यांनी एक माझ्यातलं स्किल बघितलं. मग त्यांच्या बंगल्यांची कामं वगैरे त्यांनी मला दिली आणि तिथून सुपरविजनच्या कामाने सुरुवात झाली. बरं सचिनजी, आता तुम्ही आत्तापर्यंत किती प्रोजेक्ट्स हँडल केलेत गेल्या 40 वर्षामध्ये? भरपूर, म्हणजे आता असं काउंटिंग तर नाही लक्षात ठेवलेलं, तरी एक आकडा म्हणजे एक 60-70 प्रोजेक्ट केले असतील. अरे वा. मग त्याच्यातला एखादा लक्षात राहिलेला म्हणजे ज्याला आपण एक आयकॉनिक प्रोजेक्ट असं म्हणू शकतो, तर असा कोणता होता की जो खूप जास्त लक्षात राहिला तुमच्याही आणि तुमच्या क्लायंटच्याही? हां, असे तर सगळेच आहेत. म्हणजे माय ऑल क्लायंट्स आर व्हेरी हॅपी विथ मी. वा. पण मी एक इंजिनिअरिंग कॉलेज इथे मालेगावला बांधलं जेव्हा माझं म्हणजे अगदी लग्नही झालेलं नव्हतं, त्या काळातली गोष्ट होती. अच्छा. तर त्यावेळेला मला ते काम मिळालं आणि डॉक्टर बळीरामजी हिरे साहेबांनी मला दिलं, जेव्हा की ते त्यांच्या भाच्याला देऊ शकत होते. पण त्याच्या आधी त्यांचं एक वर्कशॉप शेड्यूल मी बांधलं होतं. तर त्यांनी सांगितलं की तुलाच काम द्यायचं का, तर म्हणजे तुझी कामाची क्वालिटी आहे, मी माझ्या भाच्याला बोलू शकणार नाही. आणि 10-12 टेंडर होते, पण मला त्यांनी खास सांगितलं की नाही तुला काम द्यायचं आहे. आणि ते पॉलिटेक्निक कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आज दिमाखाने उभं आहे. वा. तुम्ही बांधलेल्या वास्तूमध्ये आज अनेक तरुण नवीन इंजिनियर लोक शिकतायत. खूप खूप छान, खूप छान. 90 साली 90-92 ते 2 वर्षामध्ये मी ती बांधली होती बिल्डिंग. तुम्ही एक इंजिनियर में आपने वो नींव रखी है नए इंजिनियर्स के लिए. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. सर, मग आता तुम्ही तुमचं विजन काय आहे की आता नाशिक जिल्ह्याचं किंवा मालेगावचं अजून पुढचे 10-15 वर्षामध्ये काय रूप असावं, काय डेव्हलपमेंट असावी इथली? मालेगावातल्या एकंदरीत जे काही प्रगती चालली आहे ते तर अतिशय सुंदर आणि सगळे नवीन नियमावली लावल्यामुळे आता हायराईज बिल्डिंग वगैरे सगळं कमर्शियल पण चांगलं चालू आहे. आणि विजन हेच आहे की आम्ही लवकरच मोठ्या बल्क क्वांटिटीचा इंजिनियर हे करायचं आहे, कॉम्प्लेक्स बनवायचे आहेत, अपार्टमेंट्स बनवायचे आहेत. गरिबांना परवडतील अशा प्रकारचे जे छोटे छोटे घरं जे आहेत त्याच्यासाठी पण वेगळ्या जागा घेऊन ठेवलेल्या आहेत. आणि त्यावेळेनुसार बरोबर कालक्रमे पुढे जाऊ आणि करणार. बरोबर. स्टील 15 years मोर. ग्रेट, ग्रेट. खूप छान विजन आहे तुमचं. आणि सर, आता याच्याबरोबर म्हणतो ना की एका गोष्टीसाठी अनेक गोष्टींचे हातभार असतात, अनेक लोकांचे त्याच्यामध्ये कष्ट असतात. तर आपले जे कामगार आहेत, काही कुशल असतात, काही अकुशल असतात. तर अकुशल कामगारांसाठी आपण काय खबरदारी घेता किंवा त्यांच्याबरोबर काम करणं कधी कधी धोकादायक असतं किंवा त्यांना अपघात होऊ शकतो, तर त्यासाठी तुम्ही काळजी काय घेता? सगळ्यात पहिले मी त्यांची सगळ्यांची इन्शुरन्स करून घेतो, नंबर 1. नंबर 2, त्यांना
ज्या ज्या गोष्टी आता समजा की सेफ्टी मेजर्स आहेत त्या सगळ्या पाळतो. वेळ पडल्यानं खर्च झाला चालेल, काम कमी निघालं चालेल, पण तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या. नुसते लेबर्सच नाही, त्यांचे जे मुलं असतात किंवा कामावर येणारे छोटे छोटे त्यांच्याकडे पण माझं बारकाईने लक्ष असतं. आणि त्यांच्यासाठी म्हणून जितकी काळजी घेता येईल, म्हणजे त्यांना इवन टॉयलेट्स अवेलेबल करून देण्यापासून तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता मी खास काळजी घेतो की त्यांचे मुलं शाळेत गेले पाहिजे. अरे वा. आणि त्या शाळांमध्ये मी माझ्या विविध वेगळ्या सोशल कामातनं मदत पण देत असतो. पण त्या लोकांना म्हणजे त्याच्या घरातला जर का गॅस बिघडला तर आधी मी रिपेअरिंगला जातो. त्याचं कारण असं असतं की नाही तर तो दुसऱ्या दिवशी कामाला येणार नाही की साहेब आज एक दिवस मी तिथे गॅस रिपेअरिंगला जातोय म्हणून. तर अशा पद्धतीने ज्या ज्या हेल्प करता येईल त्या, की बाबा लाकडं जाळू नको, तुला गॅस अवेलेबल करून देतो, त्याचे चुली वगैरेचे. आणि राहिला प्रश्न वरती उंचवर काम करत असताना जे काही आपले सेफ्टी मेजर्स, बेल्ट्स, कॅप्स, अमुक अमुक त्या सगळ्या आपण करतो. सर हे खूप छान तुम्ही सांगितलं की जर का त्याच्या घरी जर का गॅस वगैरे सगळी संपली असेल तर तुम्ही मदत करता. हे खूप कमी लोक करतात आणि हे खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे बायको म्हणते आपल्या घरचं ते 8 दिवसापासून बिघडलेलं ते लक्ष द्यायला वेळ नाही, त्याचा मात्र एका दिवसात तुम्ही बनवून देताय. नाही, तिला म्हणतो की अरे आपलं तर धकेल, पण त्याचं बिघडलं ना तर माझं काम बिघडून जाईल. वा वा, खूप छान खूप छान. सर आतापर्यंत आपण 50 ते 60 प्रोजेक्ट्स हँडल केले आणि काळजीपूर्वक केले, आणि म्हणजे फक्त साईटची नाही तर लोकांची पण काळजी घेऊन केलेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे मटेरियल यूज करता तर त्याच्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर कधी केला आहे? गेल्या 2-3 प्रोजेक्टपासून करतोय. एक आत्ता माझं जे आत्ता रनिंग प्रोजेक्ट चालू आहे तिथे 100% आयकॉन आलं. नो डाऊट क्वालिटी आहे, पण रेटही रिझनेबल आहे, तो माझा मेन फॅक्टर असतो. मी कधी पण ना फक्त याच्यात नाही, सगळीकडे तपास करून, आणि तुमच्या इथले डीलर्स पण चांगले आहेत जे म्हणजे कंपनीपर्यंत आम्हाला जाऊ देत नाही. तर जनरली माझी सवय असते, मी डायरेक्ट कंपनीपर्यंत पोचून जातो किंवा काय रेट चाललं आहे काय नाही, तुम्ही आम्हाला डायरेक्ट देतात तर काय रेट मिळेल. पण ते मुलं चांगलं काम करतात, दोघंही चांगलं काम करत आहेत. आणि त्यांच्या सर्व्हिस लेवलबद्दल तुमचं काय अनुभव आहे? 5 स्टार दोघांची सर्व्हिस जो काही चांगली आहे. अगदी जे ट्रकलोड उतरवताना पण ती सर्व्हिस असते, आणि एक भारी पण मागवली तर ती सर्व्हिस असते. गुड सर्व्हिस आहे, त्याबद्दल प्रश्न नाही आहे. बरेच सगळ्या कंपनीचे स्टील वापरून बघितलेले आहेत. आणि प्लांट व्हिजिट करू आम्ही, कधी तुम्ही बोलवलं तर आमचे इंजिनियर्स मित्रांना सगळ्यांना घेऊन, ते मात्र आम्ही 2-3दा आलेलो जालन्याला आणि प्लांट व्हिजिट करतो. त्याच्याने काय होतं की तुम्ही केलेल्या इनकोटपासून किंवा कशापासून तुम्ही कसे बनवतायत, काय करतायत, किती कोणतं मटेरियल वापरतायत याची पण नॉलेज येते. आणि मला ती आवड आहे की सगळ्या मित्रांना घेऊन, असोसिएशनला घेऊन मी येईन तुमच्याकडे. सर जाता आता एक शेवटचा प्रश्न, पण खूप म्हणजे मी म्हणेन की मोलाचा प्रश्न, की आता तुम्ही तुमच्या कामगारांची काळजी घेताना अगदी त्यांच्या घरातला गॅस संपला असेल त्याचाही तुम्ही विचार करता. इंजिनिअरिंग कॉलेज तुमच्या हातून घडलेलं आहे आणि आज तिथे अनेक इंजिनियर शिकत आहेत. तर अशाच नवोदित सिव्हिल इंजिनियर्ससाठी एक अनुभवी इंजिनियर म्हणून तुम्ही एक संदेश काय द्याल आपल्या नवीन मित्रांना? कामात लक्ष घातलं पाहिजे, स्वतः कामाकडे लक्ष द्या. इंजिनियर म्हणून गावात आपलं नुसतं फिरून मतलब नाही आहे, कारण की तो माणूस त्याच्या आयुष्याची कमाई लावत असतो. वेळप्रसंगी आईचे दागिने मोडतो, बायकोचे दागिने गहाण ठेवतो, पण तो घर बांधत असतो, फ्लॅट घेत असतो, जे पण करतो. तर त्यामुळे त्याच्या कामात पूर्णपणे आपण डिवोट व्हा, कुठेही चूक होऊ देऊ नका. तिची लाईफ टाईम ती असते, नंबर 1. नंबर 2, नियमित बांधकाम करा. जरा पण एक्सेस बांधकाम करू नका. त्याच्यात आपल्याला वाटतं आज वेळ धकून गेली, पण कदाचित प्रशासन पण तुम्हाला काही करायला येणार नाही, पण त्या माणसाच्या आयुष्यातला तो जो हवा, उजास, तिचे आनंद आहे त्या घराचा, तो हरवला जातो. आम्ही साईड मार्जिनमध्ये घुसून जातो आणि फुशारकी समजतो की नाही यार असं करून घेतलं, पण नाही. बांधकाम मापातच असू द्या, जेणेकरून घराला घर पण राहील. वा, इतकंच. सचिनजी खूप छान संदेश दिलात की घराला घर पण राहण्यासाठी खूप काळजीपूर्वक तुम्ही ते बांधलं पाहिजे आणि आपलं समजून बांधलं पाहिजे. हा तुमचा एक आपलेपणाचा आणि काळजीपूर्ण विचार आहे तुमचा. खूप छान. आपण वेळात वेळ काढून आज इथे आलात या उपक्रमामध्ये, तुमचे विचार मांडलेत, तुमचे अनुभव शेअर केलेत आमच्याबरोबर आणि खूप शिकायला मिळालं आम्हालाही आणि आमच्या श्रोत्यांनाही. आयकॉन स्टीलतर्फे तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा आणि असेच अनेक प्रोजेक्ट्स तुमच्या हातनं घडवत, आयकॉनिक प्रोजेक्ट्स घडवत या शुभेच्छा. आणि अनेक इंजिनिअरिंग कॉलेज आपण अजून नक्कीच घडवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद सर.